जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना एक वेळेस अशी काळ्या मसाल्याची चिकनची भाजी बनवून खाऊ घाला. मग बघा त्यांना ही भाजी एवढी आवडेल ना की ते तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाही. तर हिला बनवायसाठी सगळ्यात पहिले की तव्यावर तेल टाकायचं आणि त्याच्यावर खोबरे टाकून त्याला चांगलं भाजून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीने कांदा, फुटाणे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर भाजून घ्यायची आणि भाजल्यावर त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यांना बारीक करून घ्यायचं आणि त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. आता चिकन शिजवायसाठी लगेच एक कुकर घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याच्यात चांगली परतून घ्यायची. अद्रक लसूण चांगलं परतलं का मग त्याच्यात चिकन टाकायचं आणि त्याच्यावर टाकायचं हळदी पावडर, मिरची पावडर, धना पावडर आणि थोडंसं मीठ आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याची एक शिट्टी करून घ्यायची. चिकन शिजलं का मग लगेच गॅसवर एक कढई मांडायची आणि त्याच्यात टाकायचं तेल, बरीचशी कोथिंबीर आणि मसाले टाकून घ्यायचे. आता तेलामध्ये 1 चमच काळा मसाला आणि 1 चमच गरम मसाला टाकायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं. मग केलेलं वाटण टाकून त्याला पण तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आणि एकदा की ते परतलं मग त्याच्यात शिजलेलं चिकन टाकून द्यायचं. आता याला चांगलं हलवून त्याला उकळी येऊन द्यायची आणि मग एकदा की उकळी आली मग त्याच्यावर बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता झाली आपली काळ्या मसाल्याची चिकनची भाजी तयार. आता तिला मस्त गरमागरम एका प्लेट मध्ये वाढून घ्यायचं आणि भाकर, चपाती किंवा भात सोबत मस्त एन्जॉय करायचा. ही चवीला एवढी भारी लागते ना की तुमच्या घरचे जेवणानंतर पण बोट चाटत राहतील. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तुमची भाजी कशी बनली होती ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा.